करायचे किती जणांना वाटते देवाला अर्पण करायचे? कशासाठी अर्पण करायचे? पहिलं पापासाठी अर्पण करा. आता काही लोक म्हणतात माझ्या कामासाठी प्रार्थना करा. आता कामासाठी तुम्ही काय अर्पण करा? हालेलुया. कोणी म्हणते लग्नासाठी अर्पण करा. पण लग्नासाठी तुम्ही अर्पण काय करा? अर्पण म्हणजे सगळ्या गोष्टीचा संबंध आहे. पहिलं पापासाठी तुम्ही अर्पण करा. जे पाप आहे, पापाचं बलिदान, जे पापाद्वारे जे तुमच्या घरामध्ये लेकराचे लग्न होणार, तुमच्या घरामध्ये काम लागणार, तुमचे काम निघून चालले, तुम्ही सतत दवाखान्याच्या चक्रा मारताय, त्यासाठी जे आहे काय अर्पण आहे? पापाचं अर्पण जर केलं तर मग तुमचे लेकरं पण सुधारतील, तुमचे काम बी व्यवस्थित होतील, तुमचं फायनान्सचं काम बी व्यवस्थित होईल, तुमच्या आरोग्याचं काम बी व्यवस्थित होईल. ह्याच्यासाठी प्रथम तुम्हाला कुठलं अर्पण द्यावं लागेल? पापाचं अर्पण. मग तुम्हाला येशू तर नाही पाहिजे. तर काही काही लोक आम्ही जातो नाही, येशूचा काय आमचा विश्वास आहे पण तिथपर्यंत आम्ही येऊ शकत नाही. फक्त प्रार्थना करा, येशूच्या नावात येशू चमत्कार करते, आम्ही ऐकले, आमचा हाय विश्वास. पण इथपर्यंत अर्पण येतच नाही, त्यांची ती बॉडी येतच नाही अर्पण केली. हालेलुया. फक्त प्रार्थना काय?